मुंबईच्या लक्झरी लाईफमध्ये आरव आणि श्रेया यांचा संसार सुखाचा सुरू होता। आरव एका मोठ्या आयटी कंपनीत उच्च पदावर होता, त्याच्याकडे स्वतःचा आलिशान फ्लॅट आणि गाडी होती। पण खरी संपत्ती होती श्रेया। गोरीपान, सुडौल बांधा, कमनीय कंबर, उन्नत वाक्ष, लांबसडक केस आणि गुलाबी ओठ। तिच्या सौंदर्याकडे पाहून कोणालाही मोह पडावा अशी ती स्त्री होती। एकदा श्रेया गावी जाण्यासाठी निघाली। तिच्या सोबत आरवचा मित्र करण आणि त्याची पत्नी सिया देखील होते। करणला श्रेयाच्या देहाची ओढ लागली होती। तिला एकटी भेटायचं, तिला स्पर्श करायचं, तिला भोगायचं ही इच्छा त्याच्या मनात घर करून होती। गावी पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी जंगल सफरीचा प्लॅन ठरला। पाऊस सुरू झाला आणि श्रेया व करण आसरा शोधत एका जुनाट हवेलीमध्ये पोहोचले। हवेलीच्या भव्य दारातून आत जाताच श्रेयाला अंगावर काटा येणाऱ्या थंड वाऱ्याचा झोत जाणवला। जुनी भिंती, कोळसलेल्या दिव्यांचे अवशेष आणि काळोखाने भरलेली खोली, त्या हवेलीला एक गूढ इतिहास असावा असं तिला वाटू लागलं। तिच्या शरीरावर पाण्याने चिकटलेल्या साडीमुळे तिची सुडौलता अधिकच उठून दिसत होती। तिच्या श्वासात एक नजाकत होती आणि करणच्या डोळ्यात वासनेची चमक। श्रेया, तू किती मोहक आहेस, करण जवळ येत म्हणाला। तिने त्याला थोपवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनातही एक अज्ञात रोमांच होता। पण त्या क्षणी अचानक दिवे आपोआप लुकलुकू लागले, एक थंड सावली तिला स्पर्श करून गेली। कोण आहे तिथे? ती घाबरून म्हणाली। क्षणातच तिला आपल्या मानेवर गरम श्वास जाणवले, कुणीतरी अदृश्य शक्ती तिला हळूहळू स्पर्श करत होती। करण भीतीने मागे पळाला, पण त्या सावलीने त्याला हवेत उचललं आणि भिंतीवर आदळलं। हा माझा हक्क आहे, एक गूढ, खोल आवाज पसरला। श्रेयाच्या शरीरावरून नजरेनं स्पर्श करणारी ती शक्ती आता तिला जाणीवपूर्वक स्पर्श करत होती। तिच्या ओठांवर गरम आधार टेकले, तिच्या गळ्यावरून खाली येणारा स्पर्श, एक अदृश्य पुरुषाचा भार तिच्या वक्षस्थळी जाणवला। तू आता माझी आहेस। हवा जड झाली, तिच्या साडीचे अलगद अलगद गाठ उकलले गेले, तिच्या वासनेचा उन्मेष आणि भीती याचा संगम होत होता। ती विरोध करू पाहत होती, पण त्या भूताच्या स्पर्शाने तिला वेड लावलं होतं। रात्रभर त्या हवेलीमध्ये भय, मोह आणि संभोगाचा खेळ सुरू होता। सकाळी श्रेया जागी झाली, तिच्या अंगावर कसलेही कपडे नव्हते। शरीरभर लालसर खुणा होत्या, जणू कुणीतरी तिला रात्रीभर भोगलं होतं। करण कोपऱ्यात गारठून बसला होता। त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते। काय झालं काल रात्री? ती घाबरत म्हणाली। करणने कंप भरलेल्या हाताने हवेलीच्या भिंतीकडे इशारा केला। तिथे कोळसलेल्या अक्षरांनी लिहिलं होतं, ती आता माझी आहे आणि ती पुन्हा येईल। टिप: ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे। वाचकांनी केवळ मनोरंजन म्हणून घ्यावी।